हॅलो मित्रांनो, आपणा सगळ्यास नमस्कार. मी जयदेव कुंभारे, आपला मित्र. संजय गांधी निराधार योजनेबद्दलची माहिती तुम्हाला देत असतो आणि आज महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे. मित्रांनो, आज 11 तारीख येऊन ठेपली तरी पण तुमची संजय गांधी निराधार योजनेची आणि श्रावण बाळ योजना आणि इतर योजना आहेत, त्या सगळ्या योजनांची जी पेन्शन दर महिन्याला तुम्हाला मिळते अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि खूप दुःखाची ही गोष्ट आहे. खूप लोक वाट पाहून बसलेले आहेत आतुरतेनं की आमची पेन्शन येणार आहे. कित्येक लोकांनी इकडून तिकडून उधारी पैसे घेतले आणि आपल्या गरजा पूर्ण केल्या, पण पैसे अजून आलेले नाही आहेत. ही दुःखाची बाब आहे मित्रांनो. आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगू इच्छितो की 5 तारखेला ही पेन्शन येणारच होती, पण सरकारकडे पुरेसा फंड नव्हता, त्यामुळे हे पैसे आलेले नाही आहेत. आणि सरकारने नोटिफिकेशन पण जारी केला होता, नोटिफिकेशन पण आलेला होता संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवर की 5 तारखेला पैसे जमा होतील, पण पुरेसा फंड नव्हता म्हणून त्यांनी हे पैसे टाकलेले नाही. पण माझा हा प्रश्न आहे सरकारला की पुरेसा फंड येणार केव्हा? का बरं हा पुरेसा फंड ज्याची गरज आहे, जेणेकरून निराधार बांधवांना पैसे पाठवता येईल, हा पुरेसा फंड का बरं येत नाही आहे? का बरं ह्या लोकांना अडकवून ठेवण्यात आलेलं आहे? मित्रांनो, मला पण हा प्रश्न आहे. पण गोष्ट अशी पण आहे मित्रांनो की आता आचारसंहिता पण सुरू आहे. कित्येक राज्यातील, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कित्येक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि ही विलंब होण्याचे हे मुख्य कारण आहे की ह्या आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे हा विलंब होत आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, वाट पहा, पण ह्या फेब्रुवारीची पेन्शन फेब्रुवारी महिन्यातच येणार आहे, हे पक्का आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं होतं 20 तारखेपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. आणि आली तर खूप, याच्या अगोदर जर आली तर खूप चांगली गोष्ट आहे, पण 20 तारखेपर्यंत नक्कीच येईल हा माझा विश्वास आहे. कारण 20 तारीख म्हणजे खूप झाली मित्रांनो. त्यानंतर जर त्यांनी पेन्शन टाकण्याचा प्रयत्न केला तर हा खूप विलंब होऊन जाईल. पण तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या चॅनलतील व्हिडिओचे जे आहेत तुम्ही पाहत असा, कारण आम्ही जशी मला माहिती मिळेल की पेन्शन केव्हा येणार आहे, मी तुम्हाला माहिती नक्कीच सांगेन. पण मी 20 तारीख सांगितलेली आहे. 20 तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळण्याची पूर्ण शक्यता आहे मित्रांनो. आणि सरकार ह्या गोष्टीसाठी तत्पर नक्कीच आहे असं माझा विश्वास आहे. पण आत्ताच अजितदादांच्या ज्या अकाळ मृत्यूमुळे जो पद त्यांच्या पत्नीला देण्यात आला, तर ते काही कारण असू शकतो की पदभार वेगळ्या व्यक्तीला मिळाला आणि नवीन GR निघेल आणि नवीन गोष्टी होतील, त्यामुळे पण हा विलंब होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. नाहीतर हे पैसे तुम्हाला येणारच होते. पण तुम्हाला सांगू इच्छितो, हे पैसे कुठं जाणार नाही आहेत, तुमच्या खात्यामध्ये येतीलच येतील. जितके पैसे राहिलेले आहेत, ज्या महिन्याचे पैसे अजूनपर्यंत तुम्हाला मिळाले नाहीत, प्रत्येक महिना, समजा 2 महिने झाले असतील की तुम्हाला पेन्शन मिळालं नाही, तर दोन्ही महिन्याची पेन्शन तुम्हाला एकत्रित येईलच येईल, एवढं पक्का आहे मित्रांनो. आणि माझी इच्छा आहे की ज्या लोकांना 1,500 वरून 2,500 अजून झालेले नाही आहेत, तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा आणि आपला KYC करून घ्या. आपला जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे, जे हॉस्पिटलमधून तुम्हाला मिळालं आहे, ते सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करा. आणि जर तुमचा KYC झाले नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन KYC करून घ्या. कारण हे पण कारण राहतो की सरकार पाठवत नाही. पुष्कळ साऱ्या लोकांचे KYC व्हायला राहतात आणि पुष्कळ साऱ्या लोकांचे फॉर्मॅलिटीज राहतात, म्हणून कधी कधी सरकार अडकून जाते. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आपला KYC करून घ्या आणि डिसेबिलिटी वेबसाईटवर जाऊन डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढून घ्या. जर तुम्ही कोणत्याही रोगाने ग्रस्त असाल तर त्या सर्टिफिकेटला तुम्ही काढून तुम्ही सबमिट करा लवकरात लवकर तहसील ऑफिसमध्ये. किंवा तुमचा KYC ऑनलाईन, काही लोकांना KYC ऑनलाईन करायला सांगण्यात येते काही कारणामुळे,
तर ऑनलाईन के-वाय-सी तुम्ही करून घ्या, कारण खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही के-वाय-सी केलं तर काही अडचण येणार नाही, कारण लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे येणारच आहेत मित्रांनो. होऊ शकते आज संध्याकाळपर्यंत पण तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकते, उद्या पण येऊ शकते, काही सांगता येत नाही. मी सांगितलं तुम्हाला 20 तारखेपर्यंत केव्हा पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि केव्हा पण तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 2,500 1,500 जे तुम्हाला मिळतात ते तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येतील मित्रांनो. घाबरण्याचं काही कारण नाही आहे, पॅनिक होण्याचं काही कारण नाही आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचे पैसे कुठंच जाणार नाही. निराधार, पेन्शन आणि श्रावणबाळच्या लोकांना पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण घाबरण्याचं काही कारण नाही. सरकार ह्या गोष्टीसाठी तत्पर आहे आणि तुमची पेन्शन तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येईल. पण ह्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत, सर्टिफिकेट देणं, के-वाय-सी करणं, ह्या सगळं तुम्ही करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपले सगळे कामं सोडून तुम्ही ह्या गोष्टी करा, तर तुम्हाला समोरच्या दृष्टीने काहीही अडचण जाणार नाही. आजकाल जे आपण लाईफ सर्टिफिकेट देत होतो, लाईफ सर्टिफिकेट ते देण्याचे तर तेवढा काही कारण नाही आहे. आजकाल ऑनलाईन सगळं काही होते. तुम्ही करून घ्या लवकरात लवकर. ओके, गॉड ब्लेस यू.